वाटतं आमदार कसा असला? ॲडव्होकेट राहुलदादा कोल. महत्वाचं साधन म्हणजे रेल्वे. बऱ्याचशा काही दैनंदिन अडचणी होत्या, ज्या काही अडचणींना वैतागून विद्यार्थी वर्ग, नोकरदार वर्ग यांच्या आतूनात भरपूर हाल होत होते. नागरिकांना याची अडचण होती. बहुतांश अडचणी जास्त वाढल्या होत्या. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण नागरिकांच्या, मान्यवरांच्या भूमिका समजून घेतोय. त्यांना काय वाटतं, हा आमदार कसा असावा हे जाणून घेतोय. आणि आता आपण दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये, इथं माझ्यासोबत काही नागरिक आहेत. काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? एक आदर्शवादी आमदार माननीय ॲडव्होकेट राहुलदादा कोल. दैनंदिन जीवनाचे एक उपजीविकेचं साधन असणारं दौंड पुणे प्रवासी संघटना यांच्या वतीने मी एक व्यक्त करतो की दररोज प्रवास करणारी व्यक्ती, जसं की कामगार वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल, व्यावसायिक वर्ग असेल किंवा इतर प्रवासी असतील, यांच्यासाठी एक महत्त्वाचं साधन म्हणजे रेल्वे. त्या रेल्वेमध्ये बऱ्याचशा काही दैनंदिन अडचणी होत्या. त्याच्यामध्ये जसं की गाड्या वेळेत नसणे, गाड्यांची उपलब्धता कमी असणे, या संदर्भात बऱ्याचशा काही अडचणी होत्या. आपण सततच्या ज्या काही अडचणींना वैतागून ॲडव्होकेट राहुलदादा कोल यांच्याकडे आपण एक पाठपुरावा केला की बाबा आपल्या गाड्यांची संख्या वाढून आहे ना, त्यामध्ये गाड्यांची उपलब्धता वाढली पाहिजे. याच्यासाठी दादांकडे आपण एक 15-22 चाकाची गाडी होती, जेणेकरून विद्यार्थी वर्ग, नोकरदार वर्ग यांच्या आतूनात भरपूर हाल होत होते. त्या गाडीचं दादांकडे आपण एक पाठपुरावा करून दादांनी माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील, रेल्वे राज्यमंत्री असतील, त्यांच्याकडे हा पाठपुरावा केल्यानंतर त्याला आपल्याला यश आलेलं आहे. ती गाडी हडपसरमध्ये न थांबता पुण्यापर्यंत एक्सटेंड झालेली. त्याच्यामुळे बऱ्याचशा नागरिकांचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले. किती नागरिक डेली प्रवास करतात दौंड ते? अंदाजे एक 7,000 ते 8,000 नागरिकांचा आपल्याकडे रेकॉर्ड आहेच. एवढ्या नागरिकांना याची अडचण होती? हो. किती दिवस, किती वर्ष गेली याच्यात? एक साधारण 1.5 ते 2 वर्ष. कोरोना काळानंतर बहुतांश अडचणी जास्त वाढल्या होत्या, पण त्याच्यावरती एक राहुलदादांनी बऱ्यापैकी आदर्श आमदार म्हणून आपल्यावरती मात केलेली आहे. आपण बघतोय की म्हणजे दळणवळणाच्या या साधनांमध्ये रेल्वे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आणि त्याच्यामुळं आपलं जे दैनंदिन जीवन आहे ते सुखकर होऊ शकतं. कसं होऊ शकतं आपण ऐकलंय. आपल्याला आमदार कसा असावा हे आपण जो दौरा आपण सुरू आहे त्याच्यामध्ये जे नागरिकांच्या भूमिका जाणून घेतो, असाच पुढे सुरू राहणार आहे. तुम्ही आमच्या सोबत राहा. फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण त्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, दौंड विधानसभा.